नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। आत्ता वाजल्यात 8:12, आता जस्ट चालू केलेलं आहे आणि वाजल्यात 7 जानेवारी आहे, वाजल्यात 8:12 काय बडबड करते। तर सुरुवात झाली, नाश्ता वगैरे सेज वगैरे सगळं ओके। आता फक्त ऑर्डरची काढायची देरी की गाडी बुंग 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 गाठ। काल चांगलं काम झालंय आपलं टार्गेटपेक्षा जास्त, पण आता बघू आज किती होते किती नाही। आज 8 वाजल्यात, प्रत्येक दिवस एकसारखा नसतो, तर आय होप आज बी झालं पाहिजे। सकाळ सकाळमध्ये असं असतं की झालं पाहिजे, आणि जेव्हा जेव्हा होत असतं आरामशीर होऊन जाईल, काय हरकत नाही, होतं असं कधी कधी। तर आज होईल काय मला असं खरंच वाटतंय, पण बघू सुरुवात कशी होते कशी नाही। लवकरात लवकर पहिली ऑर्डर पडली पाहिजे 400-500ची, बरं वाटतं रे। सकाळ सकाळी मोठी ऑर्डर पडली म्हणजे नंतर रिलॅक्स व्हायला नाही का। तर भेटू पहिल्या ऑर्डरला। पहिली ऑर्डर पडली, ड्रॉप झाली। पहिली ऑर्डर VITला आलोय, 50 रुपये, काय हरकत नाही, सुरुवात झाली ते महत्त्वाचं आहे। वाटल्यात 8:40 म्हणजे बघा किती वेळानंतर ऑर्डर पडली आहे। तर आता आज मी तेच करणार आहे, जे पडेल ते ऑर्डर करणार आहे, कारण रेटिंग कमी झालेत आपले। कोणीतरी रेटिंग कमी केलेले आहेत आपले, कोणाला तरी नसेल आवडले ड्रायव्हिंग, काय हरकत नाही, कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत। बरेच जणांनी आपल्याला शाबासकी दिली, गाडी चांगली चालवते, व्यवस्थित, खड्डे चुकवत असेल तसं, काय हरकत नाही। कोणी असं आडमुठ आपल्याला नाही फरक पडत। आम्ही 50-50 काही नाव आहे ना 1700 करू, 1600-1700। आता बघू दुसरी ऑर्डर कधी पडते कधी नाही, आणि कुठली पडते किती वेळाने पडते। चला मित्रांनो, बरेच जण असं गाडीच्या बाहेर नाही कसं पाय काढतात, असं पाय काढतात। एखादा 2 व्हीलरवाला येऊन धडकून जायचा तर असं पाय बाहेर काढू नका। दुखत असून पाय, त्रास होतो मला मान्य, तर 5-10 मिनटं गाडी थांबवा, बाहेर जरा फेऱ्या मारा, मग जरा पायाला बरं वाटेल। कट झालं तर कारण ऑर्डर पडली, बघू रॅपिडोची ऑर्डर पडली कुठं नाही। तर मगाशी एक ऑर्डर पडली रॅपिडोची, ती ऑर्डर ड्रॉप केली, 60 रुपयाची काहीतरी होती। ती ऑर्डर ड्रॉप केल्यावर 80 रुपयाची ऑर्डर पडली फर्ग्युसन कॉलेजची इकडं आलं असता, तर ती बी ऑर्डर ड्रॉप झाली। वाजल्यात 11, झालं 500 रुपये। आज वाट लागणार आहे आपली, म्हणजे वेळ लागणार आहे, टार्गेट होणार, वेळ लागणार। एखाद्या वेळेस होऊ शकत नाही, कारण कंबर जर लय तास द्यायला तर मी निम्म्यातनं सोडून जातो असं होतं, पण नाही तसं करणार नाही। कंबर किती बी दुखत आहे भाऊ, आज 1600 करूनच जाणार। तर आज इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे, कारण त्रास होतोय तरी बी काम करतोय, आणि टार्गेट खूप मोठं आहे आपलं, तर हेच खूप इंटरेस्टिंग आहे बघण्यासारखं। तो शेवटपर्यंत नक्की बघा, 1600 कधी होतात, कसे होतात, किती वाजतात। तर मित्रांनो या पहिले आत या, बाहेरलाही तुझ्याकडे। तर वाजल्यात 12:53, 1 वाजायला आले, 700 रुपये झालेत। अजून 7, 14, 15, 16, 900 रुपये करायचे अजून, होईल का? 900, 1000, 11, 12, 13, 14, 15, 16, काय माहिती गणित चुकते का बरोबर, काय माहिती, कमेंट करून सांगा मला। अवघडे 700 रुपये झाल्यात, 800, 900, 1000 आणि 6, 7, 8, 900 रुपये करायचं। पडेल ती ऑर्डर घ्यायला लागेल, मग अशी पडेल ती ऑर्डर घेतली, पण आज ऑर्डर्स कमी दिसतात। होतं कधी कधी, काल चांगला गेलं तर आज वाईट तर होते चांगला। एखाद दिवस वाईट गेलं तर काय हरकत नाही, दुसऱ्या दिवशी कालचे पैसे रिकवर करायचे, यालाच धंदा म्हणतात भाऊ। तर जेवण झालंय, बघू आता पुढचे 300 कधी होतात, 1000 कधी होतात, 1000 झालं ते पुढचे 600 कधी होतात। तर भेटूया जेवणानंतरच्या पहिल्या ऑर्डरला, चला। तर मित्रांनो वाजल्यात 2:39, 2:30 वाजल्यात, फार 2:30 वाजून गेले, आणि आत्ताशिक आपले 1000 रुपये झालेत, 1050 काहीतरी, म्हणजे की पुढचे 550 म्हणजे टोटल 1600। तर पुढचे 550 करायला किती वेळ लागेल तुम्हाला काय वाटतंय? आत्ता एक ऑर्डर ड्रॉप केली इंग्लिश मिडियम स्कूलच्या इथं, आत्ता मी इथं उंडरीला आहे। पुढची 550 करायचे, वाजले 3, 500, 3:50 होईल आत्ता 3 वाजेपर्यंत, 3 नंतर 500 करायचे त्यात किती वाजेल, 4, 5, 6, 7 वाजेपर्यंत आरामशीर होतात 1600 असं मला वाटतंय। तर तुम्ही बघा आता 7च्या आत होतात 1600 का 7 वाजल्यानंतर न होतात। आशा आहे की 7च्या अगोदर व्हावं, 7च्या अगोदर नाही झाले की थांबायला लागेल, टार्गेट केल्याशिवाय तर घरी जाणार नाही आपण।
तर मित्रांनो कट झालं तर कारण आपल्याला उबेरची ऑर्डर पडलेली, त्यांचा फोन आला होता कस्टमरचा आणि त्यांनी विचारलं तुमची गाडी कुठली आहे, वॅगनर आहे, जेन्यू आहे, जो आहे, काय आहे, त्यांनी 3-4 गाड्यांचं सांगितलं. म्हटलं नाही सर तुम्ही बुक केली रिक्षा. त्यांनी त्यांच्या वाईफला विचारलं ऑटो येते जायचं का, ते म्हणले नाही, तर कॅन्सल करतो म्हटले. 183ची स्पेशल ऑर्डर पडलेली. स्पेशल ऑर्डर काय असते तर फक्त ती तुमच्यासाठी पडते, माझ्यासाठी उबेरने कधीच्या काळातनं स्पेशल ऑर्डर. परत कट झालं कारण ऑर्डर कॅन्सल केली म्हणून हे झालं, बदललं. तर कधीच्या काळातनं उबेरने मला ऑर्डर टाकलेली ती बी जस्ट आत्ताच कॅन्सल झाली. ठीक आहे, काय हरकत नाही, नशिबात नव्हतं त्यामुळं बरं झालं, गाडी चालना केली. आणि तेवढ्यात त्यांचा फोन आला. काय इथं पलीकडे सोसायटी होती, इथं एंट्री दिसते का, बाग येतं, बागे शेजारी इथं एंट्री आहे, इथनं आत जायचं होतं. काय हरकत नाही, त्यांना कारच पाहिजे असेल तर आपण तरी काय करू शकतो. बुक करताना मग नीट बुक करत जा. बऱ्याच लोकांचं असं चुकी होतं, दिसत नाही 1-2 असे कस्टमर भेटतात नाही का की हो आम्ही तर रिक्षा बुक केलेली, कार कशी काय आली, कार बुक केलेली, रिक्षा तर कशी आली असं म्हणतात. म्हणजे बुक करताना नीट बघत नाही, कुठं क्लिक करता, जिथं स्वस्त दिसेल तिकडं क्लिक करता आणि नंतर मग म्हणता असं नाही तसं नाही असं. तर नीट बघून बुकिंग करा जेणेकरून ड्रायव्हरला त्रास होणार नाही. एक तर ड्रायव्हर 2-3 किलोमीटर लांब येतो. मी आता जवळ होतो म्हणून ठीक आहे, काय ड्रायव्हर 2-3 किलोमीटर लांब येतात तर त्यांचं CNG वेळ वाया जातो. तेवढं जर त्यांना समजा तुम्हाला नको पाहिजे असेल त्यांच्याकडे, दुसरीकडे तर ऑर्डर पडा ना त्यांना. एवढी स्पेशल ऑर्डर दिली तर बघून बुकिंग करा, एवढंच म्हणणं आहे, बाकी काय नाही. चला बघू आता पुढची ऑर्डर कधी पडते का. तर मित्रांनो फायनली आपले 1:30 झालेले आहेत, वाजल्यात 5 आणि अजून 100 करायचे. 100 कसे होईल काय विषय नाही. तर सीन आत्ता एक असं झाला, एक फॉरेनर आले ते आपले कस्टमर पॅसेंजर. तर त्यांनी आपल्या गाडीच्या पाठीमागे येतं साईडला बघू शकता वायर चार्जिंगला लावली. इकडं प्लास्टिक आहे, ह्या साईडला बी प्लास्टिक आहे, हे असं प्लास्टिक आहे काहीतरी. तर त्यांनी तिथं हात लावलेला, बऱ्याच वेळ टेकून बसले असेल काहीतरी. तर त्यांनी मला कॉईन द्यायला गेले आणि त्यांना मला डायरेक्ट करंट बसला. तर त्यांना हा किस्सा माहीत नव्हता की प्लास्टिकला बराच वेळ हात धरल्यानंतरनं आपण कोणाला हात लावला की त्यांना करंट बसतो. त्यांनी मला 56 रुपये आले, त्यांनी मला कॉईन दिले. कॉईन जसे त्यांनी सोडले, त्यांचा कॉईनला वरचा कॉईन आहे ना असं त्यांनी हात धरला असतं वरती आणि जर खालचं कॉईन तर टोकेच तर माझ्या हाताला लागलं असतं. तर दोघांना खाली करंट बसला. आम्ही कॉईन सोडून दिलं, कॉईनच पडला खाली, दिले का करंट बसला. मग त्यांना मला हे किस्सा माहीत होतं की प्लास्टिकला बराच वेळा हात धरल्यावर करंट बसतो. त्यांना हिंदी येत होती नशीब, कारण मला इंग्लिश येत नाही. तर मी त्यांना हिंदीमध्ये एक्सप्लेन केलं असं असतं माझ्याबरोबर झालं. ते म्हणजे मी पहिल्यांदाच ऐकलं, मला माहितीच नव्हती, म्हणजे हिंदीमध्ये बोलली ती. म्हटलं इट्स ओके, ते ठीक आहे म्हणले, पैसे दिले आणि गेली. तर तुमच्याबरोबर असं झालं का मला कमेंट करून नक्की सांगा की प्लास्टिकला बऱ्याच वेळा हात धरल्यानंतर तुम्ही कोणाला धरले का आणि त्यांना करंट बसलाय का. तो किस्सा मला नक्की शेअर करा कमेंट बॉक्समध्ये. आणि आता 100 रुपये करायचे तर त्याचा काही विषय नाही, कसा बी होऊन जाईल. लेगन करंट बसला बा. ते मॅडम मला वाटतं अरब साऊथमधून आल्या त्या. एक कॉलेज होतं, त्या कॉलेजचं नाव आठवण नाही, कसं सांगायचं नसतं मला तसं काय नाही, आठवण आहे मला. कधी काय होतं ड्रायव्हिंग हे करत असतो ना, तुम्हाला माहिती आहे लाख लपडे असतात आपल्या डॉक्टरमध्ये, त्यामुळे लक्षात राहत नाही कॉलेजचे नावं. त्यांना तिथनं पिकअप केलं तर ड्रॉप केलं तिकडं एका ठिकाणी. पण तो किस्सा लई जबरदस्त झाला आणि हे बऱ्याच लोकांना माहीत नाही म्हणून मी मुद्दामून किस्सा शेअर केला की प्लास्टिकला हात लावल्यानंतर ना बऱ्याच वेळानंतर ना कोणाला हात लावले की हे होतं करंट बसतो. तर तुम्हाला हा पूर्ण किस्सा माहीत असेल. त्यांना सांगितलं मी सायन्स याच्यामध्ये काहीतरी मला मित्रांनी सांगितलं, मला बी नव्हतं माहीत, पण मला खूप वर्षापासून माहिती आहे हा किस्सा. तर तुम्हाला कधीपासून माहिती आहे आणि जर माहीत असेल तर नक्की काय पूर्ण डिटेलमध्ये मला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत मी शॉर्ट्स व्हिडिओ बनवून पोचून टाकतो. चला मित्रांनो, रोज जो किस्सा होता आज बी तोच झाला की कस्टमरला ह्या सोसायटी दाखवणार नाही जास्त. तर गेटच्या आत जायचं होतं, एंट्री त्या लोकेशन ठेवलं गेटपर्यंतच, गेटच्या आत जाऊ शकतो. पण त्यांना म्हटलं अपडेट कर, नाही म्हटलं पैसे पडे का, पैसे साहजिक आहे ना भाऊ, तुला पुढं जायचे ताई मॅडम तुम्हाला पुढं जायचं म्हटलं पैसे तर वाढवावे लागतील ना. तुम्ही बुकिंग करणार गेटवरचं आणि जाणार पर आतमध्ये, म्हटलं 1 किलोमीटर आपको फ्री में क्यों छोडू, म्हटलं मीटर से चलो, नाही मीटर से नाही 10 रुपये नाही म्हणले, म्हणजे फुकट. याला काय तर म्हणते सब जाते म्हटलं मी नाही जाता, म्हटलं मी लय येडा ड्रायव्हर आहे तुम्हाला माहिती आहे का. रोज म्हटलं 20 जणांना असंच सोडलं,
रोजचे 20 किलोमीटरचे पैसे किती झाले? 350-400 रुपये. त्याच्यावरच झाले म्हणायचे. त्याचे पैसे कोण देणार आहे का? उससे मेरे को क्या. म्हटलं इससे मेरे को क्या म्हटलं, मला नाही फरक पडत. रेटिंग कमी झालं तर झाले. अशाच माझे रेटिंग कमी झालं त्यांना उलटं बोलून. पण मी माझ्या हक्कासाठी म्हणतो ना भाऊ, फुकट काय सर्व्हिस देऊ का तुम्हाला? अर्धा 1-1 किलोमीटर आतमध्ये सोसायटी, मोठ्या सोसायटीत आहे, तिथनं परत रिटर्न यायचं. तर म्हणतो इतने डिस्टेंस को कौन देगा पैसा? फुकट आहे का रिक्षा 4 लाखाची? अगर इथनं नजदीकी आहे तो चालत जा ना भाऊ. हां येडी लोक आहे. तर चला अजून इथंच आहे बी घराकडे जाता बघतो आता किती झाले सर. मग अशी 50चे पडलेलं तर 40चे झालेत. 1600 टार्गेट कंप्लीट झाले आपलं. आता घराकडे जाऊ. घराकडे जातो आता, बघू ऑर्डर पडते का नाही. चला किती वाजले? 5:24. तर फायनली मित्रांनो आपण आलो आहोत पार्किंगला आणि आजचा हा ब्लॉग आपण इथं सेंड करूया. येता 101 झाले. ठीक आहे, खूप चांगली गोष्ट आहे. आणि पार्किंगपर्यंत कस्टमर भेटले, हे जरा खुशीच झाली आज नाही का. तर वाजलेत किती बघा, 6:30 वाजलेत. 6 वाजेपर्यंत पार्किंगला पोहोचले म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. म्हटलं 7च्या आत करणार भाऊ, केले का नाही 100 काल सारखे जास्तच केलेत. तर ते नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत शुभरात्री. चलो बाय.